बरेच आमच्या गावचे सरपंच मंडळी बसलेले. ही सभा झाल्यानंतर गाडीत माझा कार्यक्रम करते. 50 लाख रुपये दिले आणि आमच्या गावाला 20 लाख रुपये दिले, 10 लाख रुपये दिले. निधी येत राहतो, परंतु तुमची जाणच पाहिजे. मी आमदार नव्हतो काही वेळेला जवळजवळ 5 ते 6 रस्ते आपण स्वखर्चातून पाटपूरमध्ये बनवून दिले होते. आपल्याला ती सर्व माहिती आहे. आज पाटपूर रोड ते धोळमामा रस्त्याला 10 लाख रुपये, दिलीप क्षीरसागर ते सर्जेराव जाधव वस्तीला 10 लाख रुपये, पाटपूर ते टाकळी सिकंदर शिव रस्ता 10 लाख रुपये, घरात वस्ती ते समाधान यादव वस्ती रस्ता खडीकरण करणे 15 लाख रुपये आणि नामदेव वस्ती रस्ता 10 लाख रुपये, असे 55 लाख रुपये माझ्या आमदार फंडातून आपण नागपूरमध्ये खर्च केले. आणि जी जवळजवळ तुमच्या मतदारसंघात दिली तो एक 90 लाख रुपयाच्या आसपास ज्यावेळेला शरदराज जिल्हा नियोजन मंडळावर सदस्य होते. महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने त्यांना जिल्हा प्रमुख पद मिळालं, त्यांना जिल्हा नियोजन मंडळाचं सदस्य पद मिळालं आणि जिल्हा नियोजन मंडळाचा सदस्य या नात्याने त्यांना काही निधी मिळाला. तो निधी जवळजवळ 90 लाख रुपयाचा निधी त्यांनी या पाटपूर गावासाठी खर्च केला. निवडणुका जवळ आल्यानंतर आता बरीच मंडळी आपल्याकडे जी बोल पाडून देतो, 4 गाड्या भरून टाकतील, परंतु मला आवडून आपल्याला सांगायचं या तालुक्याचे माझे आमदार ज्या वेळेला मी मोहा मतदारसंघामध्ये मागत झाला रस्ता या भूमिकेतून काम करत होतो. केलोर असेल, पाटपूर असेल, औंधी असेल, अनेक गाव यावेळेला रमेश मानसकर आपण त्याच मीडियावर आहात. मोहोळ सारख्या शहराला 20 दिवसांना एकदा पाणी येत होतं आणि 50 रुपयाला एक हांडा विकत घेत होती. त्यावेळेला या राजू खरेनं 17 टँकरनं मोहोळ शहराला पाणी पाजलं. 2024 ला निवडणूक झाली. संबंध महाराष्ट्रामध्ये सरकारची लाडकी बहीण योजना झाली, परंतु महाराष्ट्र मोहोळमध्ये सरकारची लाडकी बहीण झाली नाही. तो पाणीवाला दादा थांबला आणि तब्बल 15,000 पैकी 12,500 मतदान हे मोहोळ शहराने मिळाले. आता टँकर पाणी पाजत होतो त्यांनी जागे मोहोळ शहराच्या जनतेने. ग्रामीण भागामध्ये सुद्धा टँकर लागत होता, त्यावेळेस ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपण टँकरने लोकांना पाणी पाजतो. मागं ज्याला आपण रस्ता घेत होतो, आपण कित्येक ठिकाणी बोर पाडले होते. परंतु ज्या वेळेला मोहोळ तालुक्याचं विभाजन करण्याची भूमिका झाली
त्यावेळेला अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या नावाखाली मोहरची बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचं काम झालं. मोहरच्या जनतेला हे पटलं नाही. अरे तुम्ही मोहरला बाजार तुम्ही घेऊन गेला अनगरला, सब रजिस्टर ऑफिस तुम्ही अनगरला घेऊन गेला आणि मोहरचं अप्पर तहसील कार्यालय जवळजवळ 42 गावं ही अनगरला जोडली आणि अनगरला जोडून ते शासकीय कार्यालय तुम्ही अनगरला मंजूर केलं, त्याचं उद्घाटन केलं, ते कार्यालय चालू केलं. काय अर्थ झाले असते त्या उज्ज्वला भिडेला नगर अध्यक्ष पदाचा फॉर्म भरण्यासाठी 21 सिक्युरिटी बॉडीगार्ड म्हणजे देशाचे प्रधानमंत्री, देशाचे गृहमंत्री आणि देशाचे राज्याचे मुख्यमंत्री ज्या वेळेला येतात, मग ते थोडा मोठ्या दौऱ्यावर असतील, मोहरच्या दौऱ्यावर असतील किंवा ते पंढरपूरच्या दौऱ्यावर असतील, त्यावेळी ते सिक्युरिटी बॉडीगार्ड दिले जातात. मला सरकारने 2 पोलीस बंदोबस्त दिलेले, ते पोलीस आहे बघायचं. त्यामुळे आमदार झाल्यामुळे सरकारने 2 पोलीस दिले. त्याचा इथे सिक्युरिटी बॉडीगार्ड काय प्रकार तर त्यांनी सांगितलं एक सुपर रायफल घेऊन एका मिनिटात कमीत कमी 50 मुलं बाहेर पडल्या पाहिजे अशा त्या रायफली असतात. घर कशी असे एसबी सिक्युरिटी बॉडीगार्ड उद्याला भेटायचा फॉर्म भरायला आणि 55 पोलीस. आता एसबी कमी होते काय वर्ण 55 पोलीस. आता किती झाले मला तुम्ही सांगा. 55 एप्रिल किती झाले? 76 पोलीस घेऊन ती बाई अनगरला 5 वाजता कार्यालय किती लवकर 11 वाजता 5 वाजता काय काम आहे. मी महाराष्ट्राच्या विधानसभेत सुद्धा सरकारला विचारलं की अनगर हे मोहोळ तालुक्यामध्ये जम्मू काश्मीरमध्ये या सरकारला विचारलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री समोर बसले होते. मग जर एका महिलेला 7 पोलीस घेऊन अनगरमध्ये फॉर्म भरायला जावं लागत असेल तर या 42 गावच्या सरपंचाची काय अवस्था झाली असती. पक्षाच्या सरपंचाला कुठे फॉर्म भरावा लागतो मोहोळ तहसीलला. आणि जर ही कार्यालय राहिलं असतं तर मग त्या 42 गावच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. तर त्यांच्याच माणसाला फॉर्म भरायचा बाकीच्या सगळ्याला फरक पाहणार. बांगलांना 20 नोव्हेंबरला मतदान झालं. आणि 23 नोव्हेंबरला निकाल लागला. 20 नोव्हेंबरला या मोहोळ तालुक्यामध्ये आम जनता रस्त्यावर उतरली आणि सरळ निर्णय घेतला की दादागिरी, दडपशाही, तानाशाही आणि झुंडशाही काढल्याशिवाय राहायचं नाही. आणि 20 नोव्हेंबरला मतदान झालं आणि 23 नोव्हेंबरला निकाल लागला. आणि माझ्यासारखा एक तमिळनाडूचा मुलगा महाराष्ट्राच्या विधानसभेत तब्बल 31,000 मतांनी निवडून आला. या पटकूनचं दुधाशी आपलं मत आहे. या जन्मामध्ये नाही तर 7 जन्मात मी आपले उपकार कधी विसरणार नाही. इतकं फरक तुम्हाला दिलं. आणि मला आमदार झाल्यानंतर पहिलं काम काय केलं असेल तर आपण लोकांसाठी, लोकांनी आपल्याला निवडून दिले. गरिबी काय आम्ही पाहिलेले. मी महारामध्ये राहत नाही.
आमदार गोळ्याच्या गोठ्यात आहे ना, गोळ्याच्या गोठ्यात बसणारा आमदार. होय सध्या 100 कोटीच्या महलामध्ये हे बघतात आणि आम्ही पत्र्याच्या शेडमध्ये येतो. आमची बाकीची सर्वसामान्य माणसं. आता 20 वर्ष आमदारकी तुमच्या घरामध्ये होती. काय ही आम्हाला 5 रस्त्याची उद्घाटना करावी लागली. काय अगोदर केले तुम्ही 30 वर्षामध्ये? जवळजवळ 90 लाख रुपये टिपणीच्या फंडातून रस्ते केले. काय ना तुमच्याकडे आमदारकी होती, कोणी तुमचे हात बांधले होते, परंतु पाटकुल असं पिढर असं विकासाचा निधी आज तुम्ही सांगता की 4,000 कोटी रुपये आम्ही निधी आणला. 4,000 कोटी रुपये आणला तर गेला कुठं? मग हे रस्ते जे आज आम्ही करतोय मग ती काय झालं नाही. आता यांची बाजूला कुठे बोर काढायचं, कुठे पाटे टाकायचं, कुठे जेवणाला करायचं. परंतु हा मावळ तालुका कधीही राजन पाटलाचं नेतृत्व स्वीकारणार नाही, लक्षात ठेवा. मी परवा पुणेला गेलो होतो, पुणे टाकले होते, दीपक होता माझ्या बरोबर. 4 वेळा कोणीचे चिखली या रस्त्याचा नारळ 4 वेळा फोडला. 4 वेळा या मीडियाच्या माध्यमातून राजन पाटील ऐकत असतील तर त्यांना माझं जाहीर नाव आहे. 4 वेळेला नारळ स्वतः राजन पाटलांनी फोडला, नंतर त्याच्या 2 पोरांनी फोडला आणि नंतरच्या यशवंत मानाला फोडला. परंतु बांधवांनो तो रस्ता झाला नाही. कोणत्याही गावाच्या लोकांना येडेच करायचं काम झालं. मी ज्यावेळेला विधानसभेला उभारलो त्यावेळी गावच्या लोकांनी माझ्याकडे मागणी केली की आमदार साहेब आमच्या गावाला कोणेरीचे चिखली रस्त्याचा 4 वेळा पुला काम झालं नाही. एवढं काम तुम्ही करून द्या. मी पाठवून करायला एवढ्यासाठी सांगतोय. मी विधानसभेला उभारलो परंतु कोणत्याही गावामध्ये मदत मागायला गेलो नाही. माझी बायको गेली मदत मागायला. मी निवडून आलो. जवळजवळ 1 वर्ष झालं मला पोलिसची लोक विचारत होती की भाऊ हा रस्त्याचं काम कधी करणार. मी म्हणलं की तुम्ही जर ज्या वेळेला या रस्त्याचा मी पाठवला मारा म्हणजे माझ्यासाठी पहिल्यांदा आणि तुमच्यासाठी पाठवलं पोलीस, त्याच वेळेला मी तुमच्या पुणेरी गावामध्ये आणि जसे 50 लाख रुपये मी पाठवून दिले तसेच 50 लाख रुपये माझ्या आमदार फंडातून कोणेरीचे चिखली या रस्त्यासाठी दिले. त्याचं टेंडर झालं, त्याची वर्क ऑर्डर झाली आणि मग सरकारी कार्यक्रम गेल्या आठवड्यात फार झाला आणि त्याला नारळ माझ्या हातात. अरे त्याच्या वेळेला नारळ फोडत असताना हाताला लकवा कसा आला तुमच्या? एवढी दर्जाला येणार करतोय तुम्ही. याने आमदार अर्धीचं नाव करून तुम्ही जिंकलं. परंतु माझी बहीण इथे बसलेली मोहनची नगराध्यक्षा 7,000 रुपये पगारीनं एका स्त्रीकडे कामाला होती. आधी मी खोलगाड बांधले, लक्षात ठेवा. आणि चॅलेंज केलं विधानसभेतील जिंकली परंतु राजन पाटील पुढे मोहन जिंकू देणार नाही. आणि मोहनला 8 नगरसेवक सहित नगराध्यक्ष आपला निवडून आला आणि मोहनची नगरपालिका आपण जिंकली. आपण करायला एवढं मला आवाज करायचं. तुम्ही मला आमदार केलं तर मी मोहनची नगरपालिका जिंकली.
संसदेच्या निवडणूक आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना प्रचंड आशीर्वाद देणार भरेंद्र पाटील निधीला कुठलीही कमतरता पडणार नाही, लक्षात ठेवा. हे पहिले सेटअप मध्ये होते. शेतकरी कामगार पक्षाला सोडल्यानंतर हे कुठे गेले? काँग्रेसमध्ये. मग काँग्रेसमध्ये थोडे दिवस राहिल्यानंतर हे काँग्रेस सोडली. नंतर कुठे गेले? एक संघ राष्ट्रवादी. म्हणजे पवार साहेब अजित दादा एक संघ होते, ते राष्ट्रवादी. कारखाना मिळवलं, नक्षत्र फॅक्टरी मिळवल्या, शाळा मिळवली, कॉलेज मिळवलं. लोक काय कुठलं पेले? कुठलं पेले? हा सोलापूरला त्रिपुर संघटनेचं फाईट राहते 100 कोटीला आलं. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन असताना ते डीसीची बँक गेली लुटली, फळ पडली बँक. आणि मग हे राष्ट्रवादी केले. ज्यावेळी राष्ट्रवादी फुटली त्यावेळी हळूच सण यशवंताला घेऊन अजितदादाच्या मागे गेले. अजितदादाच्या मागे गेला. अजितदादा उपमुख्यमंत्री सत्य पण चालत नाही. यावेळेला 20 नोव्हेंबरला मतदान झालं आणि 23 नोव्हेंबरला निकाल झाला. मोहच्या जनतेने स्वतंत्रची पहाड बघितली आणि माझ्यासारखा एक कर्मचाऱ्याच्या मुलाला तुम्ही 31,000 निवडून दिला. त्यावेळेला हे अजितदादा पवारांकडे गेले. रमेश बाळकर, तुम्हाला माहितीसाठी एक किस्सा माहित नाही, पण आज ऐका तुम्ही नव्हता कोणीला. हे सगळे साखर सम्राट ज्यांनी डीसीसी बँक लुटली ते सगळे गेले अजितदादाकडे. अजितदादाकडे गेल्यानंतर ते म्हणाले चंद्र गावास्तकारी साखर कारखान्याला तुम्ही 211 कोटी दिले, जेव्हा सरकारी कारखान्याला तुम्ही 250 कोटी रुपये दिले, विठ्ठल सरकारी साखर कारखान्याला तुम्ही 300 कोटी रुपये दिले. 15 कोटी. म्हणजे सरकारी साखर कारखान्याचं दुखणं येतच आहे आणि खाजगी कारखान्याचं दुखणं येतच आहे. मग अजितदादा म्हणले मला समजलं म्हणजे आमच्या कारखान्याला आमच्याचे 250 कोटी रुपये द्या. सोलापूर जिल्ह्यातील जवळजवळ 7 ते 8 नेते मंडळी तिथे होती. तर पंढरपूरचे परिचय होते, उत्तरचे दिलीप माने होते. अजितदादाला 4 विषय सांगितला. अरे पुन्हा साधा आमदार एवढं मानता आलं नाही, 250 कोटी रुपये कारखान्याला मागायला. बाजूला ज्या अजितदादाच्या दिल्लीच्या बाहेर आले त्यावेळी पक्का विचार केला की आता आपली फूल तिथं संपली, आता पुढच्या घरी जाऊ, पुढचं घर बघू, पुढचं दार बघू. आणि मग पुढे गेले. जगातला सगळ्यात मोठे असा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. बांधवांनो, तुम्ही शेकाप झालं, तुम्ही काँग्रेस झालं, दोन्ही राष्ट्रवादी झाल्या, आता भाजपा आणि पाठपुल करायला मी आज सांगतो. नगरपालिका मोहची आपण जिंकली, हे तुम्हाला दाखवण्यासाठी नगराध्यक्षाने सगळे नगरसेवक व्यासपीठावर आहे. परंतु तुमच्या आत्मबल वाढलं पाहिजे. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये ही अवलाद आपल्याला खऱ्यासाठी बाजूला करावं लागेल, लक्षात ठेवा. जर ही अवलाद निवडून आली तर पुन्हा मग ही आपण कार्यालय मंजूर करते. म्हणून मी पाठपुरांना विनंती करतो, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या 6 जागा या मोहामध्ये एकाही जागेवरती याचा विजय होणार नाही, लक्षात ठेवा. आपल्या विचारांचे शिरेदार आपल्याला निवडून आणायचे. मधून आमचं
पुढे आपला कुस्ती खेळायला उभारलाय. आता पहिल्यांदा आमचं परिवार फिरवला आणि त्याच्या मागे आमदार आणि तुमच्यासाठी आम जास्त वेळा पाठीशी आहे. भगवान मी पाठपूर करायला आवर्जून आज या सगळ्याच्या निमित्ताने विनंती करतो. याचे पगार कसे उभारलेले यांनी चालू केले आता काम. मग इतके वर्ष कुठे येतो तुम्ही मला शरद भाऊनी सांगितलं किती वर्ष जमा करतोय तुमची भावकी इथं 15 वर्ष. आता ती भाऊची भावकी आहे. हा मला कसं भावकी येत होती ना. हा आणि मग 15 वर्षापूर्वी तुम्ही या नागपूरमध्ये धरला चालू केला. या पाटकुलनं भरभरून तुम्हाला दिलं. या पाटकुलच्या आसपासच्या गावाने तुम्हाला इतकं भरभरून दिलं की आता तुमचे दूध टँकरने चालले. कसं झाले टँकरने चालले हो. मला टँकर चेक करावं लागतं म्हणजे दूध पिकेचे बाकी आणि म्हणून बांधवांना ही फसवी लोक लक्षात ठेवा. उद्या येते उद्या ही फसवते तुम्ही फसवणार लक्षात ठेवा. दिग्गजचं काम असेल शरद पवारांचा कार्यकर्ता अरे पक्षाला जिल्हा प्रमुख असं तरी अर्ध्याला तुमच्या घरी जाऊन जातो. जिल्हा निधी आमदार आपल्या नावासाठी खर्च केला. तुम्ही मला आमदार म्हणून निवडून आलं मी आपला आमदार फंडाचा निधी आपल्या पक्ष राहण्यासाठी खर्च केला. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सांगतो मी यांच्यासारखा नतग्रस्त माणूस नाही लक्षात ठेवा. आता यांचा आमदार पडला. आता यांची मोहननगरपालिका यांच्या हातातून गेली. आता सगळ्यांना जीव करत भाऊ जिल्हा परिषद पाठवाय मी पालकमंत्र्याला सांगितलं तुमचा पश्चाताप होईल की उभं या अवकाश मध्ये जरा थांबा म्हणलं. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत्या. जशी ही माझी ताई बसली नगराध्यक्ष मोहननगरपालिका हे जसे आमचे वाघ बसले नगरसेवक म्हणून तसा पुण्यात सभापती पंचायत समितीचा आपला बसलेला असं तुमच्या आशीर्वादाने 27 सर्वसामान्य माणसाच्या घरामध्ये गेली पाहिजे. 27 कार्यकर्त्याच्या हातामध्ये गेली पाहिजे. माझ्याबरोबर जेवढी व्यासपीठावरती सगळी मंडळी ती सर्वसामान्य माणसं कुटुंबातून आलेली. नजीक कुंडलीकर सरपंच सुनील काका असेल आमचा दीपक गवळी असेल आमचे बाबुराव कोकाटे तालुके असतील या 72 सगळ्या लोकांनी जीवाचं राम केलं आणि मला आमदार केलं. कोण गरीब आलं त्या गरीबाच्या लग्नाला त्या गरीबाच्या घरी एक मुलीचं लग्न असतं मुलाचं लग्न असतं त्याला कुठं मी गरीबाच्या मुलाला मुलीला लग्नाला मी सहकार्य करतो. माझा कुठंतरी हातभार तुझ्या लग्नाला लागला पाहिजे. जर मी जातो माझी मंडळी त्या लग्नाला जातो. कोण गरीबाचा मुलगा आला त्याला शिक्षणाला पैसे नसेल त्याला शिक्षणाला थोडा पैशांची मदत करतो. अरे जाताना आयुष्यामध्ये काय नाही तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला 2 मुली दोन्ही मुली माझ्या 90% पालकांना पास झालेले. उद्या लग्न आपल्या घरी निघून जाते. मग मला माझ्या बायकोला जगायला काय लागणार आहे. 15 एकर माझी शेती आहे. 2 ड्रायव्हर गेले तर 2 भाकरीच्या वेळी 4 भाकरी 4 भाकरीच्या पलीकडे आपल्याला काय लागतं मला सांगा. आणि मग ज्या वेळेला आपण आयुष्य बदलत येतो त्यावेळेला आपण मागला येतो आणि ज्या वेळेला आपला शेवट होतो त्यावेळेला थोडा आपण मागला जातो. करण्यावरती फरक एवढाच होईल की यांच्याकडे कारखाना आहे यांच्याकडे कुलगिरी आहे यांच्याकडे बँक आहे यांच्याकडे शाळा आहे यांच्याकडे कॉलेज आहे. यांना चंद्राला झाडा लाकडावरती जायची
आणि आम्हाला रुपयाच्या पकडायला झालं तर काय करत मात्र मग कशासाठी 30-40 वर्ष झाला हात तालुक्याला रोजगार दिली शोषण करतोय तशा पद्धतीनं हात तालुक्याला तुम्ही शोषण केलं घरात घर ठेवलं नाही घरात भात ठेवलं नाही भावकी ठेवली नाही काय आता आपण बघतो चौऱ्याच्या विरोधात ठेवले जे घरातून चौरे पाहून पण आमचा अंतर्गत चांगला चांगला असतो अशा पद्धतीचं राजकारण प्रत्येक गावात केलं हे काम नाही सूर्य पाटलाच्या विरोधात पुण्या सगळ्या भावाचा पोहा माणसं यांना भेटली नाही ह्याला माणसं कशी भेटली भावकीत लागणारी गावागावात लागणारी आणि म्हणून या तालुक्याचं वापर जर झाला तर या राजन पाटलांनी या तालुक्याचं वापर केलं मला सांगितलं 1-2 हजाराचा विजय झाला असतो 5,000 टक्के विजय झाला असतो ठीक होता आणि 31,000 तुमचा पराभव केला इथे बघा नाही 31,000 मुद्दा पडला त्या एकूण मानेला कुठल्या कोणाने तुम्ही या मोहनमध्ये पाठवू मागताय तुम्ही जर ग्रामाकडे गेली होती तर लोकांनी तुम्हाला 31,000 वाढलं असतं 40,000 निवडून दिलं असतं मी हा वा माझा यशवंता अरे वा कामामध्ये गरज मंजूर केली कामाची पुष्प ते कोणते पंढरपूर असतात माने कंट्रक्शन करतात पण दुसरं नव्हतं तुमच्यावरती कोण नव्हतं आणि त्याच्यातही आमदार करायची पोहोचलं आता आमदार करायची कुठं प्रयत्न केली नाही ते यशवंताला तेवढ्यासाठी उभा केला आता दुसरा रस्ता वैराचे टेबल आणि या गावाच्या या वाड्याची सर्वसामान्य लोकांना 10 लाखाचे रस्ते 20 लाखाचे रस्ते 30 लाखाच्या रस्त्याची गरज एवढा मोठा सगळा निधी आधी चालवण्याचा आणला आणि यशवंताबरोबर ही वाटणार अजून रंगाला काटा हाणायचा नक्षत्राला चालू हाणायची पुन्हा नाण्याबरोबर टकेल हाणायची आणि म्हणून मागवायला मी खूप वेळ तुमचा पाठपुर करायचा घेतला परंतु वेळ घेण्याच्या पाठीमागे मला तुमच्याशी बोलायची होती हे विसरू नका जे आंदोलन आपण तहसील कार्यालयाच्या टाइमला आपल्याला गुलाम करण्याचं काम झालं होतं लक्षात ठेवा हे विसरू नका की आपण ज्या वेळेला 2024च्या विधानसभेमध्ये आपला विचार होता 31,000 आमदार निवडून आणला आणि ह्याचा पराभव केला हे विसरू नका की 7,000 रुपयाची नोकरी करणारी मुलगी या महानगरपालिकेची नगराध्यक्ष झाली राज्यामध्ये सर्वात 22 वर्षाची तरुण मुलगी या नगराध्यक्ष होऊ शकली आणि त्यामुळे आपल्या दिशाभूल होईल आपल्याला फसवलेलं आहे मी 35 वर्ष शिवसेनेमध्ये काम करतो 35 वर्ष तर तुम्ही मी 1990 पासून शिवसेनेमध्ये काम करतो आता भाऊ त्यावेळी कमलाबाई वेगळी होती आणि आताची कमलाबाई वेगळी यांच्या हातात कमल गेले की पराभव झाला पण समजा आणि म्हणून उद्या या तालुक्याचा आमदार बनव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची 10 दिवसामध्ये त्या निवडणुका लागतील प्रत्येकाच्या वाड्यावरती प्रत्येकाच्या वस्तीवरती प्रत्येकाच्या गावावरती आम्ही मतदान मागण्यासाठी येऊ परंतु आपण विचार कुठला पाहिजे आपली वजन रिकामी नाही झाली पाहिजे लक्षात ठेवा तरी नगरपालिकेला केलं आपली जी नीती होती विधानसभेला त्या नीतीमध्ये दुही करायची हाताला पंजा उभा केला
तुतारी मी उभा केली, पुन्हा मसाल करून उभी केली, म्हणजे मताचं निवड दिसलं आणि नगराध्यक्ष आपला पडावा. पंधरा दिवस रमेश भारत त्या पंढरपूरच्या पांडुरंगाला माझ्या अंतकरणाला माहित होतं. काही तुला तुला माहित नसतं. अक्षरशः लोकांच्या पाय धरले. मी एवढी वेळ तुमचे पाय धरतो, नगराध्यक्ष आपला निवडून यावा. जर नगराध्यक्ष आपला निवडून आला तर एकनाथ शिंदे साहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री, नगर विकास खात्याचे मंत्री आणि नगर विकास खात्याचे मंत्री म्हणून या मोहोळ शहराचा चेहरा मला आपल्याला बघता येतो. एक निश्चित मोहोळ शहर म्हणून आपल्याला उदयास आणायचं. मोहोळची झालेली रस्त्याची 2 रस्ते आपल्याला संपवायची आणि हे सगळं कोण करू शकतं तर एकनाथ शिंदे साहेब करू शकतात. ते राज्याचे नगर विकास खात्याचे मंत्री. आपल्याला नदीला कुठल्याही पद्धतीची कमतरता पडणार नाही. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 वर असणारं शहर 40 वर्षांच्या गुलामगिरीमध्ये होतं. त्याला आपण मुक्त केलं. तुमचा आमदार निवडून आला. आता हे शहर मुक्त केलं पाहिजे म्हणून त्या शहराचा नगराध्यक्ष तुमच्या समोर उभा केला. आज या ताईचा आपण सत्कार केला. आता एक सुंदर मोहोळ शहर म्हणून तुम्ही मोहोळ बघताल. मोहोळ शहरामध्ये आल्यानंतर ना ज्या ज्या भागात तुम्ही जातात त्या भागामध्ये रस्त्याची कामं चालू झालेली असतील. मोहोळमध्ये सुंदर असं पद्धतीची गार्डन असतात. मोहोळमध्ये सुंदर असं हॉस्पिटल असत आणि हे सगळं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल. कारण तुम्ही निवडून दिलेला आमदार हा मोहोळ शहराचा आणि मोहोळ तालुक्याचा काय फरक केल्याशिवाय राहणार लक्षात ठेवा. आणि उद्याची ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. जिल्हा परिषदेची उद्याची ही पंचायत समितीची निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. या निवडणुकीमध्ये फक्त फूट होणारा असलेली परिस्थितीमध्ये या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणून आमचे शहरात लक्षात ठेवा. आणि कसल्याही परिस्थितीत आता ही म्हणजे सगळं आम्हाला पूर्ण आहे. आमचे आहे, ब्रॉसलेट आहे, मार्केट आहे. भाऊ म्हटलं आम्ही आता तर मला किती आहे तू मला तर चांगला माणूस शहरामध्ये जेनर माणूस आहे. हे भीड फोडणारा भीड कामगार म्हणून आयुष्याची सुरुवात केलेला म्हणून जो प्रत्येकानं आज आपल्याकडे झाला आहे. उद्या आपल्या सगळ्यांच्या साथीची गरज लक्षात ठेवा. तर पूर्ण घाटण्याची विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला तुम्ही साथ दिली तशीच साथ उद्याच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये माझ्या गरज झाल्या. तुम्ही आमदार व्हायला मतदान करता एवढं लक्षात ठेवा. आज यापुढे बेरोजगारीमुळे बेरोजगारातून लक्षात ठेवा. आमचे लक्षात ठेवा. आता हे मैदान पूर्ण रणांवर चालू होईल आणि या पाठवून आम्ही मी चॅलेंज करतो नाही तर तुमची पावती म्हणून खड्यात पडत भाऊ अजून कशाला आपल्याला आहे. हा पैसे खर्च करून बसवले उमेदवार विसरत एवढं खडक करून ठेवलेले आहे ते एवढं खड्यातच चालला म्हणून एवढी रात्र झाली तरी सुद्धा पाककृती घेतला या तुमच्या आता मला शरद सांगितलं की आपल्या पाककृतीमध्ये एक अपघाती घटना घडली. मी नागपूरच्या अधिवेशनामध्ये होतो तेव्हा मला येता आलं नाही. परंतु त्या
जमिनीचा आहे आजोबा त्या परिवाराला असं या परिवाराला बघा तुझी दुर्दैवी अशी घटना आहे. आई वारली, बाप वारला, भाऊ वारला आणि 8 वर्षाचा मुलगा मागं राहिला आणि आता हे आजोबा त्याचा सांभाळ करणार. या अशी हृदयाला एकदम बहात करणारी घटना ही या पाठपूरमध्ये घडली. सर्वप्रथम या तालुक्याचा आमदार म्हणून या तालुक्याचा आमदार म्हणून त्या लोंढे परिवाराच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे असं जाहीर करतो आणि माझ्याकडून 1 लाख रुपये हे या मुलाच्या पालन पोषणासाठी शिक्षणासाठी आपण शेखर साहेब आपण त्यांना समाधान कुठे हा समाधान तुम्ही माझ्याकडे या. मी 1 लाख रुपये त्या मुलाच्या नावावरती बँकेमध्ये जातात जेणेकरून महिन्याला 3-4 हजार रुपयाचं व्याज येईल. त्या व्याजामध्ये जे मुलाचं शिक्षण होईल. शरद भाऊ यांच्याकडून आपले भाविक परमानंट जिल्हा परिषद सदस्य त्यांनी सुद्धा आता 50,000 रुपये जाहीर केलेले आहे. माझी चर्चा झाली 25 मिनिट राज्याचे उपमुख्यमंत्र्यावर होतो. त्यावेळी साहेब जास्त काही बोलले आला होता. आला होता म्हणजे खरं आला होता. सोनं जसं पिवळं आहे तसंच त्याला म्हणतो मन सुद्धा पिवळं मोठ्या मनाचा माणूस आहे. आपली सेवा करणारा प्रामाणिक उद्याचा जिल्हा परिषदचा सुरेश आहे लक्षात ठेवा. आता काही आमचे आपले 2 उमेदवार तुम्हाला दाखवले एक चरणराज आणि पलीकडे आपला नितीन निळपाडवा. आता यांचे सर्व गोष्टी करता बघा. मी पाठवून मला सहकार्य फक्त लक्षात ठेवा. त्याची विधानसभेला दिली काल मुळे शहराला दिली. एवढी साथ फक्त एवढी साथ दिल्यानंतर तुम्हाला जिल्हा परिषद आपण घेतल्या की राज्यातील भारतीय जनता पक्षाला सोडतील आणि आंदोलनाच्या राष्ट्राचे त्याला भरतील ठरवलं आणि त्यांच्या पक्षामध्ये जातील. एवढी साथ फक्त जिल्हा परिषदेने लवकर द्या. विकासासाठी हे आज तुम्हाला सांगतो. मी शब्द देतो तुम्हाला या पाठकोचा चेहरा बदलण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये हा आमदार खरे केल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेवा. आणि हे चूक पुन्हा करू नका की सरपंच गायब होतोय. आता परवा फिरवले बजेट करताना कार्यक्रम होता एक सामील झाले वर्ष त्या बजेट करताना कार्यक्रमामध्ये तुमचा सरपंच काय कोण वाजवत बसला होता. माझं लक्षात नव्हतं. जनाधाने सांगितलं मला बरोबर तात्पुरतं सरपंच काय वाजवतो म्हणजे पब्लिकमध्ये बसला. आता आपण सरपंच पाहिजे आपला गावाचा विकास करणारा. आपल्याला पिरियडमध्ये विशेष परिस्थिती आहे. धरणमध्ये धरणमध्ये विरोधी ग्रामपंचायत शहरामध्ये बदलण्याचं काम केलं. माझ्याकडे उपभोग राज्यामध्ये कसं आता
सुसज्ज असं ग्राम सचिवालय तब्बल 1 कोटी रुपयाचं ग्राम सचिवालय बांधलं. तुम्ही आला तर ग्राम सचिवालयाची इमारत बघता आणि त्याच्या पुढे किलोमीटरला तुमचा आमदार राहतो. त्या गावाची शोभा येते ग्राम सचिवालय. आता इकडे सगळं